नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं गावखेड यूट्यूब चॅनलवरती। पोलादपूर तालुक्यातील कापडी बुद्रुक मौजे साहेब भवानीनगर येथील ग्रामस्थ अनेक महिन्यांपासून खराब आणि केमिकलयुक्त पाण्यामुळे त्रासले आहेत। तिथल्या बोरवेल व विहिरीतून येणारे पाणी पिण्यायोग्य नसल्याने लोकांमध्ये चिंता पसरली आहे। या समस्येचा विचार करून लोकांनी गट विकास अधिकारी सौ दीप्ती घाट यांना लेखी निवेदन सादर केले आहे। त्यात त्यांनी जमिनीतील पाण्यात वाढते रासायनिक प्रदूषण व त्याच्या आरोग्यावर होणारे परिणाम याबद्दल चिंता व्यक्त केली आहे। गटविकास अधिकारी सौ दीप्ती घाट यांनी ग्रामस्थांचे निवेदन तात्काळ स्वीकारले आणि पाण्याचे नमुने पुन्हा तपासणीसाठी पाठवण्यात येतील असे आश्वासन दिले आहे। पिण्याच्या पाण्याचा पर्याय म्हणून आवश्यक उपाययोजना करण्यात येतील असेही त्यांनी स्पष्ट केले आहे। साई भवानीनगर येथील ही समस्या दीर्घकाळ चालू असल्याने ग्रामस्थांनी त्वरित उपाययोजना करून शुद्ध पाणी उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे। आमची पाण्याची लई टंचाई आहे आणि पाणी आम्हाला हे असं झाल्यामुळं पाणी आम्हाला येत नाही। दारोदार सगळ्यांच्या बोरिंगवरती फिरायला लागतं, नाहीतर नाही हे केलं तर आम्ही आंदोलन परत करूया म्हणूनच आम्ही इथे आलो। नाही झालं तर आम्ही 15 दिवसांनी परत आंदोलन करू। आमच्या पाण्याची सोय करावी इतकंच, बाकी काही नाही। आम्ही आज महिनाभर काय कष्ट करतोय पाण्यासाठी काय नाही ते आमचं आम्हाला माहिती आहे। पोरं बाळा घेऊन आम्हाला महिनाभर पाणी पुरवठा केलं, पण त्याच्यानंतर अजिबात पाणी नाही का काय नाही। आणि आता हे पाणी जे येते ते तुमच्यासमोर आम्ही दाखवलं, मग याची दखल तुम्ही घ्यावी एवढीच आमच्या हात जोडून विनंती। आम्हाला पाण्याची सोय करा म्हणून तुमच्यापर्यंत आम्ही आलेलो आहेत। पण आम्हाला आता हे पाणी असं आहे, हे कसं पिया सांगितलं ते कसं पिणार आम्ही? ठीक आहे। आम्ही कापडी बुद्रुक भवानीनगरमध्ये सगळे ग्रामस्थ आहोत। आज 3 महिने झाले आमच्यावर जी पाण्याची आपत्ती आलेली आहे, तर आमचे पाणी म्हणजे आम्हाला पाणी हे माहितीच आहे। आज 3 महिने झाले आम्हाला पाणी नाही आणि आम्ही त्याच्यासाठी ग्रामपंचायतमध्ये आमच्या ग्रामपंचायतमध्ये सरपंचांना सगळ्यांना भेटलो। ते काय आश्वासन देतात पण त्यांनी काही केलेलं नाही। तर पाणी आम्हाला आता लवकरात लवकर जर मिळालं नाही तर आमचं पुढं 8 दिवसात आम्ही हे आंदोलन आमचं होणारच आहे होऊन जाईल म्हणून आम्ही थोडंसं थांबलेलो की याचा म्हणजे आपल्या प्रशासनाला वगैरे त्रास नको म्हणून, की जेणेकरून आपल्या जर होणार असेल तर आपण क्लिअर करू। पण आता आमच्या लक्षात असं येते, ज्यावेळेला पाऊस पडतो त्यावेळेला फक्त पाणी क्लिअर येतं आणि ज्यावेळेला पाऊस थांबतो त्यावेळेला परत पाणी कलर येतो। आता जो जर का परत पाणी तसंच येते, पण परत असं पाणी येत आहे म्हणजे जेणेकरून थोडंसं ऊन वगैरे जर पडलं तर परत तो हा कलर स्टार्ट होतोय। म्हणजे याचा अर्थ हा भविष्यामध्ये आम्हाला पूर्ण धोकादायक आहे। आज ते आम्ही म्हणजे अंगार म्हणजे काही युजच करू शकत नाही। आणि आज सर्व जेवढा नाण्यावरून पण 350 लोक तिथे राहतात, टोटल पूर्ण वस्ती आहे दोन्ही वाड्यांमुळे। अशा लोकांचे पाण्याचे इतके हाल झाले। आता त्यांनी आतापर्यंत आम्हाला दिलं, कोणी ज्यांनी आपल्याला जे हे केलं, जो आपला हे होता फिर्यादी होता, त्याने आपल्याला सर्व आतापर्यंत केलं। पण आता कसं होतंय, त्यांचे ते म्हणजे त्यांचं म्हणणं असं आलं की आम्ही ते टाकलं नव्हतं। ज्यांनी टाकलं त्यांना जे हे होते म्हणजे ज्यांनी हे कृत्य केलं त्यांना आम्ही पकडून आणलं, त्यांच्या गाड्या सकट पकडून आणल्या, आम्ही पोलीस स्टेशनला दिलं। त्याच्यानंतर आमचं काम ते बोलतात की आमचं संपलंय। आता याच्या पुढे कारवाई आता आपण पोलीस स्टेशन वगैरे ही आपली प्रशासनाची कारवाई आहे। आता ह्याच्या पुढे कारवाई आता ते सुटून पण गेले, त्यांचा जामीन पण झाला। आता पण आम्ही उघड्यावरती आम्ही पडलो आज आमचे हाल काय आम्हाला अजून कोणी विचारलंच नाही। फक्त त्यावेळेला ज्या वेळेला झालं त्यावेळेला फक्त सगळेजण आले, पण त्याच्यानंतर आम्हाला पाणी कोण देतंय काय करतोय आम्ही हे कोणीही विचारलं नाही। इव्हन आमच्या सरपंचाने सुद्धा विचारलं नाही आम्हाला, ते आमच्या सरपंचाने पण विचारलं नाही। पण आता कसं झालंय, आज आमची इतकी दुर्दशा झाली की हंडे घेऊन आजच्या युगामध्ये हंडे घेऊन जाणं आता योग्य हे नाही। कारण की आता मोदींच्या ह्याच्यामधून घर घर योजना आहे आणि त्याच योजनेच्या ह्याच्यामध्ये आम्ही आता हंडे घेऊन सगळे फिरतायत, म्हणजे खूप हे। तर आम्हाला तुमच्याकडून कोणतं हे करता येईल समज, कारण की आम्ही सरपंचांना हे पण त्याच्यासाठी एक पर्याय दिला की आमच्या इथे चौकाच्या पुढे म्हणजे चौकाच्या इथे एक बोरिंग आहे, तिथून आम्हाला पाईपलाईन टाकून द्या आणि आमच्या ह्याच्यामध्ये आम्ही पिण्यासाठी ते योग्य वापरू करू त्याला इथपर्यंत आहे। पण त्याच्याकडे अजून काही लक्ष कोणी दिलं नाही। ग्रामसेवक बऱ्यापैकी ग्रामसेवकाने आम्हाला पूर्ण हे दिलं म्हणजे ठीक आहे आपण करूया, पण तिथे अडथळा फक्त सरपंचाचा येतोय।
तर ते त्यांचं काय विषय आहे तो त्यांना माहिती आहे, आपला माहिती नाही. आणि आम्ही बऱ्यापैकी विचारण्याचा प्रयत्न केला तर तो तर आपण बसू पण बसण्याआधी आमच्या कमीत कमी 4 मीटिंग झाल्यात त्यांच्यासोबत, आमच्या प्रोसिडिंग आहे ते. मग तुम्ही त्यावेळेस बसायला पाहिजे, बोलायला पाहिजे ना, जे काय बसायचं असेल तुम्हाला. हा विषय ना पटल्यावर बऱ्याच दिवसांपूर्वी आलेला, त्यावेळेस मी ग्रामसेवकांना सांगितले की पाणी पुरवणं ही ग्रामपंचायतीची जबाबदारी आहे, तुम्ही पर्यायी व्यवस्था करा. त्यावेळेस त्यांनी मला म्हटलेले की ते एक जवळ बोरिंग आहे आणि तिथे टाकून हे करतो. मग ते झालं असेल असं अजून करून चाललं, आज कळते की ते झालेलं नाही. आता सहकार्याची भावना हे आम्ही सांगतो तुम्हाला की मी स्वतः, माझ्याकडे सबमर्सिबल पंप होता, मी स्वतः म्हटलं की तो मी पंप देतो, तुम्ही फक्त पाईप टाका आणि वायर टाका. इथपर्यंत मी सगळं सहकार्य, म्हणजे सगळ्यांच्या आहे ना, सर्वांना माहिती आहे की इथपर्यंत आपण केलं. तरीही तुमच्याकडून पाईप किंवा वायर जर येत नसेल तर मग हे आमचं दुर्भाग्य आहे की आम्हाला असा सरपंच लाभलाय. ते हे आमचं दुर्भाग्य आहे. सरपंच महोदयांची तर हे आमचं